मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला अवघे काही दिवस उरलेत। आता 5व्या सीझनचा अंतिम आठवडा सुरू आहे। अभिजित सावंत, निक्की तांबोळी, धनंजय पवार, सूरज चौहान, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उसगावकर हे सदस्य अंतिम आठवड्यापर्यंत पोहोचले आहेत। यापैकी निक्की तांबोळी ही फायनलिस्ट झाली आहे। बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वातील निक्की ही पहिली फायनलिस्ट ठरली। मात्र अभिनेत्री सुरेखा कुडची यांना हे काही पटलेलं दिसत नाही। त्यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे। या व्हिडिओमध्ये त्या म्हणाल्या की आपला पॅडी नेमका या आठवड्यात बाहेर पडलाय आणि आता अंतिम आठवडा चालू आहे। माझी मनापासून इच्छा आहे की बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाची ट्रॉफी सूरज चौहानने जिंकावी। सूरज, जर का तू बाहेर ट्रॉफी घेऊन आलास तर मला मनापासून आनंद होईलच, पण अख्खा महाराष्ट्र याची वाट बघतोय की तू ट्रॉफी घेऊन केव्हा बाहेर येतोस। तुझ्याकडून खूप आशा आहेत, तू ट्रॉफी जिंकून बाहेर यावं अशी मला मनापासून इच्छा आहे। बाकी आवडणारे सदस्य म्हणाल तर अंकिता सुद्धा आहे, वर्षाताई सुद्धा आहे आणि अभिजित सुद्धा आहे। राहिला प्रश्न निक्कीचा, तर निक्कीला फिनालेचं पहिलं तिकीट मिळालंय। त्यामुळे बाई, तू तिकीट घेऊन खुश राहा, तुला आम्ही ट्रॉफी पर्यंत काही जाऊ देणार नाही। मित्रांनो, निक्की तांबोळीला ग्रँड फिनालेचं तिकीट मिळाल्याने अनेक प्रेक्षकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदवल्या आहेत। सुरेखा कुडची यांनी हे जे वक्तव्य केलं त्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।